नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला दुधीपासून रेसिपी बनवायची आहे. दुधीमध्ये कॅलरीज कमी असतात, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी पण अगदी उत्तम रेसिपी आहे आणि हेल्दी रेसिपी आहे. त्यामुळे सगळ्यांना ही दुधीची भाजी म्हणा, दुधीची डाळ म्हणा, दुधीचे पराठे, दुधीच्या वड्या असं भरपूर आपण बनवतो पदार्थ. त्यातलाच एक पदार्थ बनवायचा आहे. त्यासाठी दुधीची साल काढून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, दुधीमध्ये कॅलरीज कमी असल्यामुळे आपण वजन कमी करण्यासाठी सुद्धा दुधीचा पदार्थ नक्कीच तुम्ही जेवणामध्ये आणू शकता आणि त्यामध्ये आपलं रक्तदबाव किंवा छान असं कोलेस्ट्रॉलही कमी होतं दुधीच्या भाजीपासून म्हणा, दुधीपासून बनवलेल्या पदार्थापासून. आता दुधी म्हटली का नकोच वाटतं, पण आपण असे पदार्थ त्याच्यात घालायचे आहेत नक्कीच लहान मुलंसुद्धा मागून घेऊन खातील अशी दुधीची पदार्थ बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण दुधी कापून घेतलेली आहे बारीक. आता कापून घेतल्यानंतर आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे, लसूण, आलं आणि हिरवी मिरची. हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचं आहे. त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये आपल्याला 1 चमचाभर जिरंसुद्धा घालून घ्यायचं आहे. आता जिरं घातल्यानंतर कोथिंबीर घालून घेऊ, मिरच्या घालून घेऊ, आलं आणि लसूण. मैत्रिणींनो, जास्त बारीक नाही वाटलं तरीसुद्धा चालेल. त्याचा स्वाद अगदी अप्रतिम येतो. आता एक कुकर ठेवून घ्यायचा आहे. कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे. 2 चमच्यापेक्षाही कमी घालायचं आहे. हेल्दी पदार्थ म्हटलं का तेलकट कमी किंवा असं आपल्याला डाएटसाठी जरी हे बनवायचं असलं तरीसुद्धा उत्तम रेसिपी आहे. आता तेलामध्ये जिरी, मोहरी, हिंग, कढीपत्ता भरपूर घालायचा. हिंगाणीसुद्धा आपल्या शरीरासाठी किंवा पोटासाठी छान उपयोगी असतो, पचनासाठी. आता फोडणी झाली, तडतडायला लागली का त्यामध्ये आपल्याला कांदा 1 मोठा कापला होता आणि टोमॅटोही कापून घेतलेला आहे, तो सुद्धा सोबतच घालून घ्यायचा आहे आणि फोडणी केलेली ह्याच्यात परतून घ्यायचं आहे. जास्त परतायची काही गरज नाही, म्हणजे लाल वगैरे करायचं, कारण आपल्याला आणखीनही त्याच्यात पदार्थ घालायचे आहेत. आता आपण त्याच फोडणीमध्ये घालून घेऊ जे वाटण केलं होतं. हे पहा, आलं, लसूण, जिरं आणि कोथिंबीर, हिरवी मिरची. हे सगळं घातल्यानंतर परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. आता हळदही घालायची आहे, त्यामुळे कलर सुंदर येतो. आणि हळद प्रत्येक जेवणात आपल्या, म्हणजे आपण जे पदार्थ करतो त्याच्यामध्ये घालतोच, कारण हळदीचा आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी पडणारे पदार्थ आहे. आता ही डाळ घातलेली आहे मी. थोडा वेळ भिजवून ठेवली होती, अर्धा तास. ती डाळ आहे तुरीची डाळ, मुगीची डाळ आणि चणा डाळ. तूर डाळ जास्त घेतलेली आहे, 4 चमचे, 2 चमचे मूग डाळ आणि 2 चमचे चणा डाळ असं भिजत घालून घेतलेलं आहे. तुम्हाला प्रमाण सांगते मैत्रिणींनो, का डाळी किती प्रमाणात घ्यायच्या त्या. आता डाळी घालून घेतल्यानंतर परतून घ्यायचं आहे आणि थोडीशी चवीपुरतं आपल्याला मीठही घालायचं आहे. तुम्ही जशा मिरच्या घातलेल्या असेल त्याप्रमाणे मीठ घाला. तिखट तुम्हाला कसं लागतं. आता गरम मसालाही घालायचा आहे आपल्याला, अर्धा चमचा, जास्त घालायचा नाही. आता थोडी उकळी येऊन देऊ आपल्या डाळी घातलेल्या आहे त्याला, आणि त्याच्यानंतर आपल्याला दुधी कापून ठेवलेलं आहे ते घालायचं आहे. छान पाण्याला थोडीशी उकळी आलेली आहे. आपण पाणीसुद्धा थोडंसं डाळीमध्ये होतं ते सुद्धा ओतून घेतलेले आहे, भिजत घातलेलं. प्रोटीन, फायबर आणि छान अशी दुधी
कॅलरीज कमी असलेली. हाय का नाही डाएटसाठी अगदी परफेक्ट रेसिपी. दुधीची तुम्ही नेहमीच सेवन केल्याने आपलं वजन नक्कीच कमी होणार आणि ही हेल्थफुल रेसिपी आहे. कारण त्याच्यामध्ये डाळी आहेत, दुधी आहेत, टॅमॅटो, कांदा असं सगळं घातलेली आपल्याला सरबरीत डाळ बनवायची आहे दुधीची. त्यासाठी थोडंसं पाणी आणखीन घालून घ्यायचं आहे. जेवढं तुमची दुधी बुडेल तेवढंच घालायचं आहे. आता एक थोडीशी उकळी येऊन द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला झाकण लावून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. पहा मैत्रिणी, तुम्हाला अशी जर सरबरीत डाळ आवडली तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. आता कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे आणि 3 शिट्ट्या काढून घेऊ. अगदी तुम्हाला समजणारही नाही त्याच्यामध्ये दुधी टाकले म्हणून. कारण मुलांना दुधी म्हटलं का कंटाळा येतो, मोठ्यांनाही आवडत नाही. पण अशा ह्या पद्धतीत करून पहा, माझ्या पद्धतीत नक्कीच आवडेल. मैत्रिणींनो, ही डाळ आता तयार झालेली आहे दुधीची. तुम्ही ह्याच्यावरती वरून फोडणीसुद्धा देऊ शकता परत तुपाची, पण मी देणार नाही आहे कारण ही अशीच डाळ अप्रतिम लागते. आता त्याच्यावरती थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालून घेऊ कापून आणि नंतर वाढून घ्यायची आहे. तुम्ही चपातीबरोबर खा, पुरीबरोबर खा किंवा भाकरीसोबतसुद्धा छान लागते. आणि दुसरं काही बनवायची गरज लागत नाही. तुम्ही भातासोबतसुद्धा ही दुधीची भाजी, डाळ काय म्हणाल ते भातासोबतसुद्धा छानच लागतं. करून पहा आणि परत एकदा सांगते, आता वाढून घ्यायची आहे. पहा कशी झालेली आहे मस्त गरगरीत आपली दुधीची डाळ. कारण डाळी असल्यामुळे छान त्याच्यामध्ये प्रोटीन मिळतं. मुलं डाळही खायला कंटाळा करतात, दुधी खायला कंटाळा करतात, पण असं काही बनवलं तर नक्कीच आमच्या घरामध्ये मुलं खूप आवडीने खातात. तुम्हीही करून पहा आणि तुमच्याही घरच्यांना असा हेल्दी पदार्थ करून घाला. आता झालेलं आहे आणि आता दुधीची भाजी म्हणा, डाळ म्हणा, त्याच्यावरती ताव मारायचा आहे. तुमच्याकडे काय म्हणाल ह्याला ते सुद्धा सांगा आणि तुम्हाला आवडलं तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. याच्यात काही फरक करायचा असला तेही सांगू शकता, पण फरक करायची काही गरज नाही. इतकी भारी लागते. तुम्ही नक्कीच करून पहा आणि परत एकदा सांगते, रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. तुम्ही माझे व्हिडिओ पाहता का, तुम्हाला आवडतात का, हेही सुद्धा सांगा. बाय बाय मैत्रिणींनो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत दुधी आणि डाळीचा स्वाद घ्या. बाय बाय.